महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानाचं स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत मुळापासून उखडून टाकणार आहे, असा आरोप आता मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। इनाम निर्मूलन या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून तो हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवरती थेट घाला घालणार आहे। हा नवीन कायदा सरकारनं विनाशर्त मागे घ्यावा अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केली आहे। पत्रकार बैठकीत बोलताना मंदिर महासंघाचे जिल्हा समन्वयक प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, मंदिरांचे संवर्धन, अन्नछत्रांसाठी आणि रूढी परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिलेत। मात्र प्रस्तावित कायद्यानुसार ही सर्व इनामं एका झटक्यात रद्द करून त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे मालक म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे। यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचं व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरं परावलंबी होतील अशी भीती आता निर्माण झाली आहे। नव्या कायद्यानुसार विशेष म्हणजे वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील जमिनींना या कायद्यातून वगळण्यात आलंय। राज्य सरकार नव्या कायद्याच्या माध्यमातून देवस्थान जमिनीची लूट करू पाहतायत। सरकारनं प्रस्तावित नवीन कायदा त्वरित मागे घ्यावा, अन्यथा मंदिर महासंघाच्या वतीनं राज्यव्यापी जनआंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी संघटक सुनील घनवट आणि जिल्हा समन्वयक प्रसाद कुलकर्णी यांनी दिलाय। या पत्रकार बैठकीला प्रमोद सावंत, अशोक गुरव, हसमुखभाई शहा, राजेंद्र शर्मा आणि संजय देवने उपस्थित होते।